सर्वांना नमस्कार. इश्क वाला लव या स्टोरीचे 265 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळं एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. स्वीटीनं निक्कीच्या अंगावर ड्रिंक ओतली आणि सरळ सरळ तिच्याशी पंगा घेतला आणि ती लवकरच पार्टीतून आर्यनला घरी घेऊन आली. दोघेही रोमॅन्स करत होते आणि निक्की चोप्रा तिकडे स्वीटीवर खूप चिडली, पण स्वीटीला त्याची अजिबात पर्वा वाटली नाही. मग सकाळी उठल्यावर संडे होता म्हणून त्यांच्या नेहमीच्या हॉलिडे रुटीननुसार अर्जुन आणि आर्यन जिममध्ये नेहमीप्रमाणे पुशअप्स काढण्याचं चॅलेंज लावून पुशअप्स काढत होते. पण आता त्यांचे पुशअप्स काउंटडाऊन करायला नेहमीप्रमाणे आरू नव्हती, म्हणून तन्वी ते मोजत होती आणि स्वीटी त्या दोघांसाठी बदामाचं दूध करत होती. ब्लू कलरची साडी घातलेली स्वीटी आज खूप छान दिसत होती. तिनं नुकतेच तिचे केस धुवून एक क्लिप लावून पाठीवर मोकळे सोडले होते आणि तन्वीसाठी कॉफीसुद्धा ती करत होती. आणि आतासुद्धा आर्यन सर हरण्याच्या मार्गावर होते आणि तन्वी मोजत होती 101, 102 असं म्हणता म्हणता आर्यन पुन्हा पालथा पडला जमिनीवर आणि तसाच झोपून अर्जुनला त्यानं नमस्कार घातला आणि म्हणाला, गॉड तुसी ग्रेट हो डॅड, आपकी तंदुरुस्ती का राज क्या है? आणि अर्जुन त्याच्या पाठीवर थाप टाकत म्हणाला, तुम्हारी मॉम का प्यार और उसके अलावा कुछ भी नहीं. आणि तन्वी हसूनच अर्जुनची घामानं भिजलेली पाठ पुसत होती. आणि इतक्यात स्वीटी त्या दोघांसाठी बदामाचं दूध घेऊन आली. तिनंही आता नॅपकिन उचलला आणि आर्यनची पाठ पुसून घ्यायला लागली. त्यानं तिचा हात पकडला आणि तिला शंका विचारावी असा फेस करत म्हणाला, बेबी तू माझ्यावर कमी प्रेम करतेस का? आणि स्वीटी म्हणाली, आर्यन आधी हात सोड, ही काय बदमाशी आहे? आर्यन म्हणाला, आधी मला सांग, तू माझ्यावर कमी प्रेम करतेस का? मग हात सोडतो. आणि स्वीटी म्हणाली, नाही बाबा, आता हा काय वेडेपणा. आणि तन्वीनं अर्जुनला दूध दिलं आणि त्यानं तिच्या कमरेत हात घातला आणि तिला म्हणाला, तुझी पण कॉफी घे आणि खाली चल. मग दोघेही खाली गेले तर आर्यनने स्वीटीला कमरेत पकडून जवळ ओढली आणि म्हणाला, बोल ना, टेल मी. स्वीटी म्हणाली, आर्यन दूध थंड होतंय, आधी दूध घे. आणि आर्यन म्हणाला, नको मला दूध, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आणि ती म्हणाली, अरे हा काय प्रश्न आहे, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. आणि त्यानं खिडकीतून तिला येणाऱ्या कोवळ्या सूर्यप्रकाशात उभा केली आणि ती सोनेरी सूर्यकिरणे स्वीटीच्या चेहऱ्यावर खांद्यावर येऊन ती खूप सुंदर दिसत होती आणि त्या निळ्या साडीमध्ये तर ऑसम दिसत होती. त्यानं तिच्या गालावरून त्याची उलटी बोटं फिरवत तिला उत्तेजित करायला सुरुवात केली आणि म्हणाला, क्या बात है जाने मन, आज बहुत खूबसूरत लग रही हो. ती थोडीशी लाजली आणि मान खाली घालून हसली आणि त्याचं नाक चिमटीत पकडून म्हणाली, पियाजी आपका ढेर सारा प्यार, यही राज है इस खूबसूरती का. आणि आर्यन म्हणाला, येस, हेच मागाशी डॅड म्हणत होते. जेव्हा मी त्यांना विचारलं की आपकी एनर्जी का राज क्या है, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुझ्या मॉमचं लव. मग बेबी तू माझ्यावर कमी प्रेम करतेस का? माझ्यामध्ये इतकी एनर्जी का येत नाही की मी डॅडना हरवू शकेल? आणि तिनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, आर्यन आता तू खूप लहान मुलासारखा प्रश्न विचारतोय. आणि तो म्हणाला, लहान तर लहान, जब तक तुम्हारे और हमारे बीच कोई बच्चा नहीं आ जाता तब तक मैं ही बच्चा हूँ. सांग ना बेबी, माझ्यामध्ये इतकी एनर्जी कधी येणार? स्वीटीनं आता त्याला सरळ पकडला आणि जमिनीवरच झोपवला आणि म्हणाली, चल सुरू कर, पुन्हा पुशअप्स कर. तो म्हणाला, का? ती म्हणाली, तुला तुझी एनर्जी वाढवायची आहे ना, मग सुरू कर. मी शिकवते तुला तुझी एनर्जी कशी वाढवायची ते. आणि आर्यन आता पुन्हा पुशअप्स करू लागला आणि स्वीटी सरळ जाऊन त्याच्या पाठीवर बसली.
आणि हट्टाकट्टा आर्यन आता हलक्या फुलक्या स्वीटीला पाठीवर घेऊन सहजच पुशअप करत होता आणि ती त्याच्याशी गप्पा मारताना त्याचे पुशअप्स मोजत होती. आणि काही वेळाने तो पुन्हा थकला आणि ती उठली आणि तो सरळ जमिनीवर तसाच झोपला सरळ होऊन आणि तिच्या हाताला पकडून तिला मिठीत खेचून घेतली. तिच्या सडपातळ कमरेवरती मिठी मारत म्हणाला, बेबी मुझे आजमा रही हो, तू माझा स्टॅमिना चेक करतेस का? तिला आज मित्रीत हसून म्हणाली, चल वेडा कुठला, तुझा का स्टॅमिना मी चेक करू? मला सगळं माहीत आहे. आता उठ ना बाबा, दूध थंड होतं ना, पुन्हा गरम केलं तर छान नाही लागत. आणि अशी कोणतीही गोष्ट वेळेवर खात पीत नाहीस ना, म्हणून स्टॅमिना कमी पडतो, कळलं? आर्यन आता उठला आणि म्हणाला, ओके. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन मामा म्हणाले ना, त्यांच्या एनर्जीचा राज आत्तूचं प्रेम आहे, म्हणजे ते आत्तूचं सगळं ऐकतात, नाहीतर तू. आर्यन म्हणाला, मी कधी तुझं ऐकलं नाही? बेबी लग्न झाल्यापासून तुझंच तर ऐकतोय. आणि आज नाश्त्यामध्ये काय आहे? तिनं दुधाचा ग्लास त्याच्या तोंडाला लावला आणि म्हणाली, लौकी के पराठे. तसं आर्यनं उलटी आल्यासारखं ते केलं आणि दुधाचा ग्लास तोंडातून बाहेर काढला आणि नाक मोडत म्हणाला, पसंती दर्शवत, लौकी के पराठे? नो, आय कांट ईट, आय हेट धिस मेनू. आणि स्वीटी म्हणाली, बघ असं आहेस तू, कुठे ऐकतोय माझं? मनमानी करायला लागलास ना. आत्ता म्हणालास ना की तू माझं सगळं ऐकतो. आणि आर्यन तोंड वाकडं करून म्हणाला, बेबी मला कुठं माहीत होतं की तू लगेच मला हे सगळं ऐकायला लावशील. स्वीटी थोडे डोळे मोठे करून म्हणाली, म्हणजे आर्यन तू खोटं बोलतोस? आणखीन काय काय खोटं बोलतो रे माझ्याशी? आणि आर्यन म्हणाला, प्रत्येक वेळी एकच. आणि स्वीटी म्हणाली, म्हणजे इतकी सगळी खोटं बोलतोस तू माझ्याशी? आता इतक्यात आर्यनचा फोन वाजला आणि तो बघायला जाणार इतक्यात स्वीटीला वाटलं की नक्कीच खात्री होती की निकी असणार. आणि ती पुन्हा त्याचं दूध त्याच्या तोंडाला लावून म्हणाली, आधी हे फिनिश कर, फोन मी बघते. असं म्हणून तिनं फोन बघितला तर नेमकी निकीच होती. स्वीटीनं आता गुपचूप फोन कट केला आणि कॉल लिस्टमधून डिलीटसुद्धा केला. आणि आर्यन म्हणाला, अगं कोणाचा कॉल होता? आणि स्वीटी म्हणाली, दॅट्स नॉट इम्पॉर्टंट, चल पटकन आवरून घे, ब्रेकफास्ट करायचा आहे. असं म्हणून ती त्याचा फोन खाली घेऊन गेली. आर्यन म्हणाला, स्वीटी अगं फोन दे ना. आणि स्वीटी ओरडून म्हणाली, ब्रेकफास्ट नंतर मिळेल, नाहीतर तू लवकर खाली येणार नाहीस. मग आता तोही खाली आला. अर्जुनही रेडी होऊन खाली आला आणि ब्रेकफास्ट करताना अर्जुन म्हणाला, सो टायगर, रात्रीची बर्थडे पार्टी कशी होती आणि कोणतं महागडं गिफ्ट घेतलं? आणि आर्यन म्हणाला, डॅड क्यों मजाक कर रहे हो, तुम्हीच सांगितलं की बुके घेऊन जा, मग बुके घेऊन गेलो होतो. आणि तरीही मला निकीने टोमणे मारलेच आणि मला खूप सॅड फील झालं. आणि तन्वी म्हणाली, आर्यन असं कोण स्वतःच्या तोंडानं गिफ्ट मागतं रे? हे निकी जरा मला विचित्र वाटते. आर्यन म्हणाला, विचित्र नाही मॉम, हुशार आहे आणि फ्रेंड म्हणून हक्कानं मागितलं असं म्हणाली. स्वीटी आता काहीच बोलत नव्हती, फक्त आता निकीचं काय करायचं याचा विचार करत होती. इतक्यात पुन्हा तिचाच फोन आला आणि स्वीटीने पुन्हा कट केला आणि निकीने चिडून तिचा फोन आपटला. मग आता दुसऱ्या दिवशी इंद्रा ऑफिसमध्ये गेला आणि तो ऑफिसमध्ये पोहोचण्याच्या हिशोबाने आर्याने लगेच लॅपटॉप उघडला आणि काय काय चाललंय हे बघायला सुरुवात केली. आज नेमकी एक मुलगी आली होती लवकर आणि तिने इंद्राच्या हातात हात दिला आणि म्हणाली, हाय सर. आणि फक्त हातात हात देऊन नाही राहिली तर इंद्राला हकसुद्धा केलं. तसं इकडे आर्याने तिच्या भोवळ्या उंचावल्या आणि म्हणाली, काय ही कोणती पद्धत गुड मॉर्निंग ग्रीट करण्याची? इंद्राणा या मुलींना नको इतका लाडावून ठेवतोय. पुन्हा दुसरी मुलगी आली, तिसरी आली आणि तसंच गुड मॉर्निंग म्हणायचं आणि हाताला पकडायचं. आणि इंद्रा आता त्याच्या केबिनमध्ये गेला आणि कामात गुंतला.
आणि सगळ्याजणी एकमेकींच्या टेबलवर बसून खुर्चीमध्ये पाय ठेवून गप्पा मारत होत्या. आणि काल संडे होता. कुठे जाऊन शॉपिंग केली, कोणता पिक्चर बघितला, डिनरला कुठे गेले, बॉयफ्रेंड कुठे घेऊन गेला, असं सगळं त्यांच्या गप्पा सुरू होत्या. आणि आर्याला प्रचंड चीड आली. या मुली काहीच कामाच्या नाहीत असं तिला वाटलं. आणि आज इंद्रासोबत बोलायचं म्हणजे बोलायचं असं तिनं ठरवलं. आणि जेव्हा इंद्रा घरी आला तेव्हा ती त्याला म्हणाली, इंद्रा, हे काय सुरू आहे ऑफिसमध्ये तुझा एकही एम्प्लॉईवर कंट्रोल का नाही? आणि तू त्यांना बोलायचं सोडून त्यांचे लाड कसे करतो? तुझ्या ऑफिसमध्ये डिसिप्लिन अजिबात नाही. आणि इंद्रा वैतागला आणि म्हणाला, आरू, मी नवीन आहे, माझं ऑफिस नवीन आहे आणि ते एम्प्लॉईजसुद्धा नवीन आहेत. आणि तू म्हणतेस ती डिसिप्लिन प्रत्येक ऑफिसमध्ये असावी. आय ॲग्री. पण सध्या मी एकटा आहे आणि वर्करसोबत असंच हसत खेळत खेळीमेळीने राहिलं तर कामं होतात. ते ऑफिस आहे, जेल नाही. आणि मी त्यांचा बॉस आहे, जेलर नाही. मला कळतं ऑफिस कसं असावं. पण ही सुरुवात आहे, हळूहळू सगळं होईल. पण तुला काय इतकी घाई आहे गं? प्लीज, आधीच एकही काम मिळत नाही आणि वरून तू माझं डोकं खाऊ नकोस. काही काम मिळालं तर माझे वर्कर करतील ना, तोपर्यंत त्यांना असंच सांभाळावं लागेल. असं म्हणून तो त्याची मीटिंग करायला गेला. आणि आर्याला वाईट वाटलं. बिचारा इंद्रा किती स्ट्रगल करतो ना. त्याच्या वडिलांची आय टी कंपनी सोडून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडत होता. आणि आर्यानं अर्जुनला फोन केला आणि म्हणाले, डॅड, हे काय आहे? तुम्ही इंद्राला नवीन ऑफिस का दिलं? त्याला खूप त्रास होतो एक एक गोष्ट जमवताना. आणि अर्जुन हसला आणि म्हणाला, प्रिन्सेस, जो स्ट्रगल करतो ना तोच लाँग टाईम टिकतो आणि आकाशातल्या ध्रुव ताऱ्यासारखा आढळ राहतो. अँड बेटा, एक गोष्ट लक्षात ठेव, ज्यांच्या वाट्याला हा स्ट्रगल येतो ना ते खूप नशीबवान असतात. मी नाही मानत, पण तरीसुद्धा देव आहे ना, तो सबसे बेहतरीन खिलाडी को ही सबसे डिफिकल्ट रोल देता है. आणि आता हे ऐकलं आणि आर्या खुश झाले आणि म्हणाले, डॅड, म्हणजे इंद्रा बेस्ट आहे ना? आणि अर्जुन म्हणाला, ऑफकोर्स बेबी, म्हणून तर तुझ्यासाठी चूज केला. बेटा, एक लक्षात ठेव, त्याचा कॉन्फिडन्स कधीच लूज पडू देऊ नकोस. बिकॉज कॉन्फिडन्स इज की ऑफ सक्सेस. आणि आर्या म्हणाली, येस डॅड. आणि अर्जुन पुन्हा एकदा म्हणाला, आणखीन एक बेटा, इंद्राची सुरुवात कदाचित खूप चांगली झाली आहे एक बिझनेसमन म्हणून. पण माझी सुरुवात एका लॅपटॉपपासून आणि एका 10x10च्या रूममधून झाली. आणि माझ्या हातेखाली एम्प्लॉई होता फक्त अतुल. 2 वर्ष आम्ही तिथं काम केलं आणि त्यानंतर हळूहळू प्रगती झाली. त्याच्या या सगळ्या स्ट्रगलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल कोणाचा आहे माहीत आहे का? आर्या म्हणाली, डॅड, कोणाचा? आणि अर्जुन म्हणाला, त्याच्या बायकोचा, तुझा. आणि तू सुद्धा खूप नशीबवान आहेस. असा स्ट्रगल करणारा नवरा तुला मिळाला आणि त्याच्या स्ट्रगलचा साक्षीदार होण्याची संधी तुला मिळाली. माझ्या स्ट्रगलमध्ये अतुलसोबत होता तशी तू इंद्राच्या स्ट्रगलमध्ये सामील हो. आणि आर्या म्हणाली, हो डॅड. डॅड, गुड नाईट अँड थँक्यू. तुम्हाला फोन केला की नेहमीच काहीतरी शिकायला मिळतं. आणि अर्जुन हसून म्हणाला, आणि तू शिकण्यासाठी इंटरेस्टेड आहेस हे खूप महत्त्वाचं. चला आता ठेवू का फोन? डॅडना उद्या ऑफिस आहे असं अर्जुन म्हणाला आणि फोन ठेवला. तसं आर्यानं इंद्राकडे बघितलं तर तो जांभही देत होता आणि त्याला झोप तर खूप येत होती. पण समोर कामही होतं. आणि ती त्याला म्हणाली, इंद्रा, कॉफी आणू का तुझ्यासाठी, म्हणजे तुला झोप येणार नाही? इंद्रा म्हणाला, नको, फक्त 5 मिनिट राहिले आहेत, झोप ना, मी आलोच. पण आर्या झोपली नाही. त्याच्या जवळ जाऊन तिने त्याच्याकडे हसून बघितलं आणि तो काय करतोय ते बघत होती. आता 5 मिनटं म्हणता म्हणता त्याची 20 मिनटं गेली. तोपर्यंत आरू तिथेच टेबलवर डोकं टेकवून झोपली. इंद्रानं शेवटी मोबाईल बंद केला आणि तिला मिठीत उचलली आणि बेडवर आणली. इतक्यात ती उठली आणि म्हणाली, इंद्रा, तुझं झालं का? तो तसंच तिला मांडीवर घेऊन बसला आणि म्हणाला,
तुला म्हणालो ना झोप, तर का नाही झोपली? आणि तिनं हसून त्याच्या गळ्यात हात टाकले आणि म्हणाली, मला तुझ्या स्ट्रगलचा आय विटनेस व्हायचा आहे. आणि इंद्राने ते ऐकलं आणि तिच्यावर प्रेम करत म्हणाला, थँक्यू बेबी, माझा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी. असं म्हणत तसाच तिला मिठीत घेऊन खाली सरकून झोपला आणि दोघंही एकमेकांच्या ब्लँकेटच्या आतमध्ये चिकटले आणि उफवाला रोमॅन्स सुरू झाला. आणि आर्यानं काही वेळातच गरम होऊन ब्लँकेट अंगावरून फेकून दिलं. इंद्रा आता तिच्या अंगावरून त्याचे ओठ फिरवू लागला आणि आर्याची छाती आता खूप जोरात श्वास घेत होती. तिनं त्याचं तोंड तिच्या छातीवर दाबून पकडलं आणि इंद्रानं आता पुन्हा अंगावर ब्लँकेट घेतलं आणि तिच्यात प्रवेश करत तिला तृप्त करून लागला. आणि शेवटी दोघेही थकून झोपले. मग आणखीन काही दिवसांनी निकीनं ठरवलं की आर्यनसोबत प्रोजेक्ट फायनल करूया आणि मीटिंग ठरवूया. तिने मुद्दाम मध्ये काही दिवस जाऊ दिले जेणेकरून आर्यनला धाकधूक वाटावी. मग आर्यनला आता मेल आला आणि तो खुश झाला आणि निकीला फोन करून म्हणाला, थँक्यू सो मच निकी, फायनली आपण प्रोजेक्ट वर्क करतोय. आणि निकी म्हणाली, आर्यन मग उद्या मीटिंगला येतोय ना? आणि आर्यन म्हणाला, डन. आणि निकीनं फोन ठेवला आणि म्हणाली, कम सून बच्चू, अँड आय होप तुझ्यासोबत तुझी सेक्रेटरी पण असावी. आणि तिनं माझ्या अंगावर ड्रिंक्स आणली ना? मग आता तिला उद्या कळेल की निकी चोप्रा काय चीज आहे. मग निकीनं पुन्हा आर्यनला फोन केला आणि म्हणाली, आर्यन तुझी ती बदतमीज सेक्रेटरी येणार आहे का? आणि ती येणार असेल तर आपण मीटिंग करायलाच नको, कारण तू तर तिला काहीच बोलत नाही. सेक्रेटरीना सेक्रेटरीच्या लिमिटमध्ये राहायला शिकवावं आर्यन, समजलं? आणि आर्यन थोडा खजील झाला आणि म्हणाला, निकी उद्या ती काहीही करणार नाही, आय प्रॉमिस, बट ती सोबत असेल. हे प्रोजेक्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, आपण मीटिंग करूया. आणि फोन ठेवला आणि निकी गालात खुन्सीपणाने हसली. आणि मीटिंगसाठी आल्यानंतर आज आर्यन वेळेत आला होता म्हणून निकीनं पुन्हा त्याचं हसून प्रोफेशनल हग करत कॉंग्रॅच्युलेशन केलं आणि त्याच्या गळ्यात गळा काढून बाजूला झाली. तसं स्वीटीनं रागात तिच्याकडे पाहिलं आणि तिनंही स्वीटीकडे रागात पाहिलं. मग आता कॉफी आली आणि निकीनं वेटरला जायला सांगितलं आणि स्वीटीला म्हणाली, हे यू, माझ्यासाठी आणि आर्यन सरांसाठी कॉफी बनव. तसं स्वीटीनं तिच्याकडे चकित होऊन पाहिलं. आता आर्यन म्हणाला, स्वीटी बनव ना कॉफी, त्यात काय इतकं? आणि आता स्वीटी आर्यनकडेही थक्क होऊन बघू लागली. पण आता आपण आर्यनसाठी कॉफी बनवते असं दाखवत निकीसाठीही बनवली. सगळा राग गिळून आर्यनला कॉफी दिली आणि निकीला कॉफी द्यायला गेल्यानंतर आर्यनचं लक्ष नाही असं बघून स्वतः निकीने स्वीटीच्या हातातल्या कॉफीला धक्का दिला आणि स्वतःच्याच अंगावर कॉफी सांडून घेतली आणि म्हणाली, ओ माय गॉड, अगं हे काय केलंस? तुझा प्रॉब्लेम काय आहे? आर्यन तुझी सेक्रेटरी मॅड आहे का? स्वीटी आता गोंधळली आणि म्हणाली, नाही, मी हे नाही केलं. आणि निकी म्हणाली, मग तुला काय म्हणायचं आहे? कालची ड्रिंक तूच ओतलीस ना माझ्या अंगावर आणि आजही अशी करतेस? आर्यन, आपल्याला हे प्रोजेक्ट करायचं आहे की नाही ते मला सांग. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन मी नाही हे केलं. पण आता आर्यनला वाटलं काल तिनं ड्रिंक केली असं दाखवत निकीचा ड्रेस मुद्दाम खराब केला, मग आजही असं करून खोटंच बोलत आहे. आणि तो स्वीटीला मोठ्यानं ओरडून म्हणाला, शट अप स्वीटी अँड गेट आउट फ्रॉम हिअर. आणि हे ऐकलं तसं स्वीटीचे डोळे पाण्यानं भरले आणि निकी गालात हसत तिच्याकडे बघून बारीक डोळे करून खुन्सीपणानं बघत होती. आणि मनात म्हणाली, नाही तुला आर्यनच्या सेक्रेटरी पदावरून काढलं तर नावाची निकी चोप्रा नाही.